विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत असून सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादन कार्याची ते पाहणी करणार आहेत. या भेटीनंतर पंतप्रधान तेलंगणकडे रवाना होणार आहेत. तत्पूर्वी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी काल पुण्यात येऊन विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी या दौऱ्याबाबत चर्चा केली. भारताच्या अध्यक्षतेखाली येत्या सोमवारी शांघाय सहकार्य परिषदेच्या म्हणजेच CSOच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची 19वी परिषद होणार आहे. या परिषदेत चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग हे सहभागी होणार असल्याचं चीन सरकारनं काल जाहीर केलं. भारत SCOमध्ये 2017मध्ये दाखल झाला त्यानंतर प्रथमच या परिषदेचं आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही परिषद होणार आहे. हिमाचलमध्ये काल हंगामातील सर्वाधिक बर्फवृष्टीची नोंद झाली. बुधवारपासून सुरू असलेल्या या बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पर्वतीय भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे राज्यातील बहुतेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणची विद्युत यंत्रणा बंद पडली. पुढच्या 5 दिवसात संपूर्ण राज्यभरात हवामान स्वच्छ राहील तर 2 डिसेंबरपर्यंत हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. भारत आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या काल काठमांडूमध्ये झालेल्या भेटीत सीमा प्रश्न तसंच द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला 2 दिवसांच्या नेपाळ भेटीवर आले असताना काल त्यांनी नेपाळचे परराष्ट्र व्यवहार मंत्री भरतराज पौडियाल यांची भेट घेतली. व्यापार, संपर्क, ऊर्जा, कृषी, सांस्कृतिक देवाणघेवाण, दळणवळण या आणि अन्य विषयांवर या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना सध्या सिडनी इथं सुरू असून ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 20 षटकात बिनबाद 103 धावा झाल्या होत्या. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58